पुणे पुष्कर अपघात प्रकरणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी लक्षवेधी मांडलेली। यावेळी दानवेंनी पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करून चौकशी करण्याची मागणी जी आहे दानवेंनी यावेळी केली। तर अरुण भाटिया यांनी याबाबत पत्र लिहिल्याचा उल्लेख दानवेंनी केला। तर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखादा अधिकारी डोईजड झाला की कोणाला तरी पकडून पत्र लिहायचं असा आरोप केला। तर या प्रकरणात पुणे पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याचं फडणवीस म्हणाले। आज या सगळ्या माध्यमातून माननीय गृहमंत्री तो उपस्थित आहेत। या जे 5 विभाग आहेत, प्रामुख्याने गृह, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण या विभागात आणि गृह या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडवून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का? आणि आपण छोट्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का? कारण अरुण भाटिया सारखे अधिकारी कधीच अशा पद्धतीने मला असं वाटत नाही। अरुण भाटियांचं नाव आपल्या महाराष्ट्रात एक चांगले अधिकारी म्हणून निश्चित आहे आणि अशा अधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाला पत्र लिहिले सभापती महोदय, सरकार याची दखल घेणार नाही। एकूणच या प्रकरणाचं जर आपण टाइमलाईन समजून घेतली तर माननीय विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। अरुण भाटियाजी निश्चित एक चांगले अधिकारी आहेत, त्यांनी पत्र लिहिलं असेल, पण अलीकडच्या काळामध्ये काही लोकांना ही सवय आहे की एखादा अधिकारी जर आपल्याला डोईजड होत असेल, तो काही कारवाई करत असेल तर कोणाला तरी पकडायचं, पत्र लिहायचे। अर्थात अरुण भाटियांनी त्याकरताच लिहिलं असेल असं माझं मत नाही आहे। म्हणजे मी आधीच सांगतो की कोणाला मला क्लीन चिट वगैरे द्यायची नाही, पण या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याच्या सीपीनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे। त्यांनी स्वतः 304 याच्या ऐवजी 304 केलं। त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लगेच अपील केली, त्या अपीलच्या आधारावर त्यांनी ती अरेस्ट करून घेतली। याच्यामध्ये कारवाई PI वर करण्यात आली। ती का करण्यात आली? पहिली गोष्ट अशी आहे की त्यांना आणल्याबरोबर PI त्यांचं मेडिकल करायला पाहिजे होतं। ते मेडिकल 8:30ला त्यांनी जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर केलं।